भिंड पाहून तोंडाला पाणी सुटलं की नाही? आणि आठवले ना भिंडांची कढी आणि भिंडांचं सरबत? येस. तर हाच आहे आपला ऋतुगंधचा आजचा 5वा एपिसोड, भिंडांची कढी आणि भिंडांचं सरबत म्हणजेच कोकम सरबत. आजी, तू आज कढी करणार नव्हे? हो. त्यास तू या बिया वापरणार का ती सोला वापरणार? बिया वापरणार. बिया वापरून जिऱ्या मिरयाची कढी करणार. हां. आणि मग त्या सोलांच्या काय करता? सोलां सुकोवप आणि मग ती कढी हे उपयोग आहे. आणि हे आमटेसय घालता. हां, फुटी कढी करता ती. फुटी कढी करता. हां. आणि मग त्या सोलांची रसाची बी करता? रसाची बी करता, रस घालून. हां. मग कढी होतकच तू ह्या बिया उडवणार नव्हे? नाही, सुकात घालणार त्या. आणि आधी पहिली त्यांचे भिंड्यार काढी. आता नाही काढत कोण. आता किंचित कोणही काढता. आता तू दोन एक सांगते. जी बरी भिण्णां असता नव्हे ती बरी टवटवीत अशी गुलाबी, फोडल्यानंतर गुलाबीच असता आणि व्यवस्थित बरी असता. आणि जी वायट असता नव्हे ती बुकबुकीत तांबडी, बिया तांबड्या काळ्या काळपट अशा असता. आणि जी बरी असता त्यांच्या बिया अशा धव्या मातशा गुलाबी अशा असता नव्हे? होय हो, तशा असता. गुलाबी धव्या अशा असता. आपण जे कोकम सरबत करतो ना, ते बियांच्या रसाचं की सोलांच्या रसाचं? दोन्हीचंही सरबत होतं. बियांचा रस ज्याला आपण अगळ म्हणतो त्याचं सरबत तर मस्तच होतं, पण ते टिकत मात्र नाही. आणि सोलं जी आपण आता काढली ती छान तुकडे करायचे आणि काचेच्या बरणीत घालायचे आणि त्याच्यावर छान साखर पेरायची आणि साधारण महिनाभर उन्हात वाळवायची, ती बरणी ठेवायची. आणि मग त्याला रस सुटतो, ज्याला आपण अर्क म्हणतो. आणि हा अर्क वापरून केलेलं सरबत पित्तशामक असतं, तसंच पाचक पण असतं. आता आपण ते प्रात्यक्षिक बघूच. साखर पेरलेल्या आमसुलांची ही बरणी आता उन्हात सुकवण्यासाठी ठेवायची. हा आहे माळा. किनारपट्टी भागात तुम्हाला ही बांधणी नक्कीच दिसत असेल. हा माळा पोफळीच्या खोडापासून बनवला जातो. खालचे जे खांब आहेत ते पूर्ण खोडाचे बनवले जातात आणि वरच्या ज्या पट्ट्या आहेत त्यासाठी खोड अर्ध कापलं जातं आणि मग त्याच्या फळ्या वरती व्यवस्थित बांधल्या जातात. हा माळा बऱ्याचशा खाद्यवस्तू सुकवण्यासाठीच वापरतात. बरी आहे करवंद. आता जी भिंड आणली ना त्यांचा जर सरबत करणार तर त्याच्यात आधीचा अर्क आपण केलाय तो घालायला लागणार ना. हो. तर मग ती बरणी कुठे आहे?
म्हणजे मी आणि पृथा आज तुम्हाला सगळ्यांना सरबत करून देतो अरे भिंडांचं. बापरे वा. करा करा, मग मी बरणी घेऊन येते. येस. गेल्या वर्षीचाही हा रस देते. त्याच्यात काकीने आज भिंड फोडले, त्याचा रस थोडासा मिक्स करा म्हणजे ती टेस्ट अजून चांगली लागेल. दोन्हीही मिक्स प्रत्येक वेळी करायला हवं असं नाही. दोन्ही वेगळी वेगळी सरबतं करतात. गेल्या वर्षीच्या रसाची आणि नवीन रसाचीही वेगळी वेगळी करून घेतात. ती टेस्ट वेगळी चांगली लागते, पण ताजी अजून जरा चांगली लागते, म्हणून थोडं मिक्स करून बघा. उन्हाळा चालू आहे त्यामुळे सरबत तर झालंच पाहिजे. सकाळीच ताजी ताजी भिंड आणली त्यामुळे कोकम सरबतच झालं पाहिजे. येस. तर ह्या ताज्या भिंडांचंही सरबत करता येतं. बऱ्याच जणांना हा प्रश्न असू शकतो की आपण त्याचं आगळ करतो आणि नंतर मग भिंडांचं सरबत केलं जातं. तर असं नाही, आपण ताजंही करू शकतो. आत्ता आम्ही सध्या जो मगाशी रस काढला त्याचा थोडासा रस आणि 7-8 दिवसाआधी जे भांड्यामध्ये साखर घालून सगळं मिश्रण ठेवलं होतं त्यातला थोडासा रस, असं दोन्ही रस मिश्रण केलेलं आहे आणि तो रस आम्ही आता सरबतासाठी वापरतोय. अर्धा पेला घेतलाय आम्ही. यामध्ये आता साधं पाणी घालूया. मला वाटतं आधी आपण टेस्ट बघूया, त्याप्रमाणे आपल्याला सगळं सामान टाकता येते. आहे आंबट बघ. त्याची चव बघितल्यानंतर तुम्हाला ठरवता येईल की अंदाजे किती साखर घालायची. 4 हो. त्यात थोडंसं चवीसाठी वेलची पावडर आणि मिरी पूड, तसंच थोडंसं मीठ. थोडीशी घाल. आता टेस्ट बघूया आणि मग अजून हवं तर बघू. बघ. येस. तर आमचं सरबत तयार झालेलं आहेच आणि आता आम्ही ते सगळ्यांना सर्व करतोय. दुपारी भिंडांची कढी सगळ्यांची वाट पाहते. सो आपण आता बघू की भिंडांची कढी कशी केली जाते. भिंडांचं सरबत जमलं आम्हाला. येस.
आता कढी कशी करतात ती शिकायची आहे. बरं, आधी तुला मी साहित्य व प्रमाण सांगते, मग आपण कृती बघू. साहित्य: भिंडांच्या बियांचा रस 1.5 पेला, नारळाचं दूध किंवा रस 1 पेला, 1 टीस्पून जिरं, 10 ते 12 मिरी, 2-3 बेडग्या मिरच्या, गूळ 2 टेबलस्पून, मीठ चवीनुसार व पाणी. कढीसाठी अंदाजे 20 भिंडे फोडून घ्यावी. सोलून बाजूला ठेवून निघालेल्या बियात 2 पेले पाणी घालून ठेवावे. कढीसाठी अंदाजे 20 भिंडे फोडून घ्यावी. सोलं बाजूला ठेवून निघालेल्या बियात 2 पेले पाणी घालून ठेवावे. 1 तासानंतर बिया बाजूला करून तो रस घ्यावा. सुक्या मिरच्या जराशा भाजून घ्याव्या. थोड्याशा खोबऱ्यात भाजलेल्या मिरच्या, मीठ, जिरं, मिरे घालून बारीक वाटून घ्यावे. रसात गूळ मिसळून घ्यावा. खोबऱ्याचं वाटण गाळून वरील रसात घालावे. राहिलेलं खोबरं वाटून घ्यावं व तो नारळाचा रस वरील मिश्रणात घालावा. ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. ही झाली आपली भिंडांची कढी. पृथा, किती छान मातीचा रंग आलाय बघ कढीला. होय, सॉलिड. आता मात्र कडकडून भूक लागली. फायनली झाली भिंडांची कढी. काय पितोय? सरबत नाही, कढी पितोय. भिंडांची कढी जशी भाताबरोबर छान लागते, तरी नुसती प्यायला सुद्धा मस्त लागते. येस, नक्की करून पहा. तर तुम्हाला आमचा हा आजचा एपिसोड कसा वाटला? डू लाईक, शेअर अँड कमेंट. पुन्हा भेटू नवीन खास गोवन ब्राह्मणी स्पेशल डिश सोबत. सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, ज्याचं नाव आहे ऋतुगंध किचन.